अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्त आणि प्रातस्मरण या दोन गोष्टींना अत्यंत पवित्र स्थान आहे. सकाळची पहिली 10 मिनिटे स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी देणे हे तुमचे संपूर्ण आयुष्य आणि तुमचे भविष्य बदलण्याचे सामर्थ्य ठेवते. सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो, तेव्हा आपले मन अल्फा अवस्थेत असते. या अवस्थेत आपले सुप्त मन अत्यंत सक्रिय असते. या काळात आपण जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो किंवा ज्या ऊर्जेला आकर्षित करतो, ती ऊर्जा आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवते. रात्रीच्या शांततेनंतर सकाळच्या वातावरणात सात्विक लहरी कार्य करत असतात. दत्तगुरूंचे स्मरण किंवा नामस्मरण या काळात केल्यास ती ऊर्जा थेट आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचते. दिवसाची सुरुवात जर त्यांच्या स्मरणाने झाली तर संपूर्ण दिवसात येणाऱ्या संकटांशी लढण्याचे बळ आपल्याला मिळते. सकाळची ही 10 मिनिटे कोणत्याही घाई गडबडीशिवाय शांततेत घालवायची असतात. डोळे उघडल्या उघडल्या सर्वप्रथम आपल्या हातांच्या तळव्यांचे दर्शन घ्यावे. हाताच्या अग्रभागात लक्ष्मी, मध्ये सरस्वती आणि मुळाशी गोविंद वास करतात. म्हणूनच कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणावा. त्यानंतर अंथरुणातून पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी धरती मातेची क्षमा मागावी आणि दत्तगुरूंचे स्मरण करावे, कारण आपण दिवसभर तिच्यावर चालणार आहोत. या कृतज्ञतेच्या भावनेमुळे शरीरातील अहंकार गळून पडतो. त्यानंतर डोळे बंद करून शांत बसावे. मनातल्या मनात दत्तगुरूंचे रूप डोळ्यासमोर आणावे. औदुंबर वृक्षाखाली बसलेले दिगंबर मूर्ती श्री दत्तगुरू, त्यांच्या पाठीमागे असलेली कामधेनू आणि 4 वेद दर्शवणारे 4 श्वान यांचे स्मरण करावे. मनातल्या मनात त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे. जेव्हा आपण सकाळी त्यांचे स्मरण करतो, तेव्हा आपण विश्वातील सर्वोच्च लहरींशी स्वतःला जोडत असतो. मनातल्या मनात त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणावे की, हे गुरुराया, आजचा हा नवीन दिवस तुम्ही माझ्या आयुष्यात दिलात, याबद्दल मी कृतज्ञ आहे. आजच्या दिवसात माझ्याकडून कोणतेही चुकीचे काम होऊ नये आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला माझ्याकडून आनंदच मिळावा. माझ्याकडून कोणाचंही मन दुखावता कामा नये, अशी बुद्धी मला द्या. यानंतरचा काळ पूर्ण एकाग्रतेने नामस्मरणासाठी द्यावा. दत्त संप्रदायाचा मूळ पाया नामस्मरणावर आधारलेला आहे. नामस्मरण हे कलियुगातील सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. सकाळच्या या काळात किमान काही मिनिटे पूर्ण एकाग्रतेने नामस्मरण करावे. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. या नामस्मरणामुळे शरीरातील कुंडलिनी शक्तीला सकारात्मक चालना मिळते आणि मनातील नकारात्मक विचारांचा कचरा साफ होतो. शेवटी स्वतःला सकारात्मक सूचना द्याव्यात की, दत्तगुरूंच्या आशीर्वादाने माझ्यावर एक अभेद्य कवच तयार झाले आहे. मी सुरक्षित आहे. माझ्यात प्रचंड ऊर्जा आहे. आजचा दिवस माझ्या प्रगतीचा आणि आनंदाचा आहे. माझे दत्तगुरू माझ्या सोबत आहेत, त्यामुळे मला कशाचीही भीती नाही. मानवी मेंदू हा एका अतिशय संवेदनशील यंत्रासारखा असतो. रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी जेव्हा आपण जागे होतो, तेव्हा मेंदूच्या लहरींची गती मंद असते. या संत गतीच्या काळात आपण मेंदूला जी आज्ञा देऊ, ती थेट आपल्या अंतर्मनात रुजते. जर आपण सकाळी उठून काळजी, भीती, राग किंवा चिडचिड केली, तर आपला मेंदू संपूर्ण दिवसभर त्याच प्रकारच्या घटना आणि विचार आकर्षित करतो. याउलट जर आपण पहिली 10 मिनिटे दत्तगुरूंच्या नामस्मरणात आणि त्यांच्या चरणी संपूर्ण शरणागती पत्करण्यात घालवली, तर अंतर्मनाला शांती आणि सुरक्षिततेची सवय लागते. हाच तो काळ असतो जेव्हा आपण आपल्या भविष्याची नवीन आणि सकारात्मक पायाभरणी करू शकतो. जर तुम्ही सलग काही दिवस सकाळची पहिली 10 मिनिटे दत्तगुरूंच्या स्मरणात आणि सकारात्मकतेत घालवली, तर तुमच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडून येतील. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण ही सामान्य बाब झाली आहे, परंतु सकाळीच दत्तगुरूंच्या चरणी शरणागती पत्करल्यामुळे माझा सांभाळ करणारे कोणीतरी खंबीर तत्व पाठीशी आहे हा विश्वास निर्माण होतो आणि मानसिक ताण अत्यंत कमी होतो. सकाळच्या सात्विक वातावरणात केलेल्या नामस्मरणामुळे बुद्धी सात्विक बनते. दत्तगुरू हे बुद्धीचे दाते आहेत, त्यामुळे त्यांच्या कृपेने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. व्यवसायात, नोकरीत किंवा वैयक्तिक आयुष्यात चुका होण्याचे प्रमाण घटते. सकाळी केलेले नामस्मरण हे आपल्याभोवती एक आध्यात्मिक सुरक्षा कवच तयार करते. दिवसभरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा अमंगल विचार या कवचाला भेदून आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सकाळी शांत चित्ताने बसल्यामुळे शरीरातील तणाव निर्माण करणारे संप्रेरक
कमी होतात आणि आनंदी संप्रेरक वाढतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून दत्तगुरूंना हाक मारतो, तेव्हा आपल्या चिंता संपून जातात. आपण आपली सर्व सुखदुःखे, आव्हाने आणि संपूर्ण दिवस त्यांच्या चरणी अर्पण करतो. ही समर्पणाची भावनाच माणसाला अहंकारमुक्त करते. ज्या व्यक्तीच्या जीवनात अहंकार नसतो, तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड वाहत असतो. सकाळी घेतलेला हा आध्यात्मिक श्वास आपल्याला दिवसभर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे धैर्य देतो. भविष्य बदलण्यासाठी काय करावे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच काय टाळावे हेही समजून घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडिया किंवा बातम्या पाहिल्याने मनात लगेच विचारचक्र सुरू होते. दुसऱ्यांचे आयुष्य पाहून असूया किंवा तणाव निर्माण होतो. नकारात्मकता येते. म्हणून पहिली 10 मिनिटे मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा. सकाळी उठल्या उठल्या आरडाओरडा करणे, चिडचिड करणे, भांडणतंटा करणे, तक्रार करणे किंवा आदळआपट करणे यामुळे आपली ऊर्जा नष्ट होते. आयुष्यात नकारात्मकता येते. म्हणून सकाळी मौन पाळावे किंवा केवळ गोड आणि सकारात्मक शब्द बोलावे. दत्तगुरूंच्या भक्तांसाठी आंघोळ झाल्यानंतर चंदन, भस्म किंवा कुंकू याचा टिळा आज्ञाचक्रावर म्हणजेच कपाळावर लावणे अत्यंत लाभदायक ठरते. कारण हे दत्तगुरूंचे अधिष्ठान मानले जाते. जर घराभोवती औदुंबराचे झाड असेल तर त्याला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी. कारण औदुंबरात साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. दिवसातून किमान काही वेळ काढून गुरुचरित्र किंवा दत्त संप्रदायाच्या पवित्र ग्रंथांचे वाचन करावे. सकाळच्या वेळी निसर्गामध्ये एक विलक्षण शांतता आणि पवित्रता असते. या पवित्र वातावरणाचा थेट संबंध आपल्या शरीरातील चक्रांशी असतो. जेव्हा आपण सकाळी लवकर उठून शांतपणे बसतो, तेव्हा शरीरातील प्राणवायूचा प्रवाह सुधारतो. दत्तगुरूंचे नामस्मरण करताना आपल्या श्वसनाची गती आपोआप लयबद्ध होते. ही लयबद्धता आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सक्रिय करते, ज्यामुळे आळस दूर पळून जातो आणि दिवसभर काम करण्यासाठी एक नवा उत्साह मिळतो. शरीराची ही ऊर्जावान अवस्था आपल्याला आपल्या ध्येयांकडे वेगाने जाण्यास मदत करते, जे शेवटी आपले भविष्य उज्ज्वल बनवते. अनेकदा लोक विचारतात की केवळ 10 मिनिटात भविष्य कसे बदलू शकते. याचे उत्तर खूप सोपे आहे. थेंबाथेंबाने जसा तलाव भरतो, तसेच रोजच्या 10 मिनिटांच्या सकारात्मकतेने माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते. रोज सकाळी पेरलेले हे चांगले विचार कालांतराने एका मोठ्या वटवृक्षाचे रूप घेतात. तुमची बोलण्याची पद्धत, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि संकटाकडे बघण्याची वृत्ती यामध्ये आमूलाग्र बदल होतो. जेव्हा तुम्ही आतून बदलता, तेव्हा तुमचे बाहेरील जग आणि परिस्थिती देखील आपोआप बदलू लागते. आपल्या पूर्वकर्मांमुळे जे दुःख आपल्या वाट्याला येणार आहे, ते पूर्णपणे टळू शकत नाही. पण सकाळी केलेल्या साधनेमुळे त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी होते. जसे की मोठा अपघात होणार असेल तर केवळ लहानशी ठेच लागून तो टळतो, तसेच सकाळची 10 मिनिटे आपल्या विचारांना शुद्ध करतात. जेव्हा विचार शुद्ध होतात, तेव्हा आपल्या हातून घडणारे कर्म उत्तम होते आणि आजचे उत्तम कर्म हेच उद्याचे म्हणजेच भविष्यातील तुमचे सुखद प्रारब्ध बनते. दत्त तत्वावर पूर्ण श्रद्धा ठेवून उद्या सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल, तेव्हा स्वतःला सांगा की माझे दत्तगुरू माझ्या पाठीशी आहे आणि ही 10 मिनिटे माझे जीवन बदलणार आहेत. हा लहानसा बदल तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती आणि परम आनंद घेऊन येईल यात शंकाच नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. श्री गुरुदेव दत्त.